नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 9 मार्च 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मुंबई संघाने कितव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली 4 पर्याय हे आपल्याला दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 48। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताची GDP वाढ 31 मार्च 2024 पर्यंत किती टक्के राहील असा अंदाज आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 7.6। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, IPLच्या 2024च्या वर्षाच्या सीझनसाठी सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, पॅट कमिन्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणाला BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, सुमन कुमारी। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, टेनिस संघ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, नवी दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, राजनाथ सिंह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, इंदिराम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, तेलंगणा येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण चपचारकूट महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, मिझोराम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, आयुष्मान भारत योजनेद्वारे कोणत्या राज्य सरकारने सर्वाधिक 5 कोटी आयुष्मान कार्डचे वाटप केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, SBIच्या अहवालानुसार भारताचा दरडोई GDP प्रथमच किती लाख रुपयांच्या वर गेला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 2। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, महिला व बाल कल्याण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, इन्फाड येथे। प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचा खेळाडू B साई प्रणीतने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, बॅडमिंटन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, उत्तर प्रदेश राज्य सरकारने सर्वाधिक किती कोटी आयुष्मान कार्डचे वाटप केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, कोणत्या राज्य सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, नवी दिल्ली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर किती कृषी समृद्धी केंद्रे तयार करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 18। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना कोणत्या साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 1998 साली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत किती वर्षावरील महिलांना दरमहा 1000 रुपये देणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 18। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 19. 2023 या वर्षात देशातील पुरुषांचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3.2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. SBIच्या अहवालानुसार GDPच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात देशाचा दरडोई GDP किती लाख रुपये झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 2.11 लाख. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.